ओके 7-9-2 एस्टर गाडी कोणाची असेल त्यांनी लवकरात लवकर ती व्हेकल बाहेर काढायची आहे. 7-9-2 ही व्हेकल कोणाची असेल तर लवकरात लवकर आपण ती साईडला करायची आहे. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. वाशी इंडियन्स टीमचे संघ मालक आणि क्रिकेटचे चाहते संजय चौगुले यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी यतीन भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करावा. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन आदरणीय वाशी इंडियन्स टीमचे संघ मालक आदरणीय संजयजी चौगुले सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. त्यांच्या समेत त्यांचे मित्र परिवार आहे त्यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. बाबू पटेल यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. बाबूजी पटेल त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. सिद्धू देवकर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अभय वाघमारे सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. यतीन भोईर यांचे शुभस्ते सिद्धू देवकर आणि अभयजी वाघमारे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला जाईल. ओर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. धारावी एक्सप्रेस विकी भोईरचा हा बॉल बघा. नेहमीच विकी भोईर जेव्हा बॉल रिलीज करतो ना तर गोल्डन स्पॉटवर त्याचे बॉल असतात आणि अगदी मी म्हणेन नाकाला सुगंध देऊन घेणारे त्याचे बॉल असतात. अर्थातच तसाच बॉल आपण पाहतो. यावेळेला मिस टायमिंग झालं परंतु स्वराज म्हात्रेचा जर विचार केला ना तर या खेळाडूने काल इम्प्रेस केलं. आज त्याला इम्प्रेस करायचं आहे कारण आज मोक्याच्या क्षणी पहिली उपांत्य फेरीची ही लढत. फुलटॉस बॉल यावेळेला ड्राईव्ह केला. ऑन साईडला फिल्डर तैनात आहे परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मात्र. अभयजी वाघमारे सरांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. आदरणीय अभय वाघमारे सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. यतीनजी भोईर यांच्या शुभस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे भालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश सर. पुन्हा एकदा विकी खोलवर टप्पा यावेळेला मात्र कारण विकीने जर आपण विकीचा विचार केला तर जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली ते पहिल्या दिवसात मात्र त्यांनी हॅट्रिक घेतली होती आणि तोच हा गोलंदाज. या गोलंदाजाचं नाव कोणाला माहीत नाही असं नाही कारण आपण पाहतो फक्त या नवी मुंबईत नाही तर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा फटका चांगला आहे परंतु फिल्डर तैनात आहे आणि थोडा उशीर झाला असं मी म्हणेन परंतु त्या अगोदर पॉपिंग क्रीजमध्ये तुषार मोहंती स्वराज म्हात्रे हा सुरक्षित. एकच धाव आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि फक्त एकच धाव खर्च केले. अगदी धारावी एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं मी तर म्हणेन आता हा मिस्टर ISPL एक्सप्रेस आहे. ISPL मध्ये सुद्धा आपली करामत दाखवलेली आहे या गोलंदाजाने. मोठं नाव भला मोठा रनअप त्याच रिदममध्ये त्याच ॲक्शनमध्ये बॉलिंग करताना यावेळेला मात्र उडवलाय बॉल डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. तुमच्या मनगडात ताकद आणि इच्छाशक्ती जर मजबूत असेल ना तर समोर कोणी असू दे नक्कीच त्याला नामोहरण करण्याची क्षमता तुम्ही ठेवली पाहिजे आणि तसंच आपण पाहतोय या फटक्यात मात्र ती दाखवली क्षमता. अर्थातच स्वराज म्हात्रे हे नाव RS गोटवली म्हटलं ना काय बॉल चेंज ऑफ पेस हेच आहे विकी भोईरचं तंत्र आणि आपण पाहतोय एक चौकार जरूर लगावला परंतु तदनंतर काय बॉलिंग चेंज ऑफ पेस हळूवर टाकलेला बॉल चकमा देऊन गेला. अक्षरशः तयारीत होता स्वराज म्हात्रे मोठा फटका मारण्याच्या बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी केली. म्हणजेच काय
तर त्याला असं वाटलं होतं अति वेगवान पुन्हा एकदा गोलंदाजी करेल, परंतु नाही. व्हेरिएशन बघा, चेंज ऑफ पेस, बॉल धीम्या गतीने टाकला आणि बॅटची एज लागल्यानंतर यश त्यांच्या मागे किपरने आपलं चोक्काम बजावलंय. त्यामुळे पहिला ब्रेक थ्रू, एक मोठा मी म्हणेन फलंदाज अर्थातच स्वराज म्हात्रे हा बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन आणि धाव संख्या आहे फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. रुणाल म्हात्रे न्यू बॅटर, याला सुद्धा कोण विसरेल, कारण काल या गोलंदाजी करताना, आता मात्र फलंदाजीला जरूर आलाय, परंतु काल मात्र या गोलंदाजी करताना या बंद्याने आपली करामत दाखवली. 6 बॉल आणि 8 धावा असताना शेवटचं षटक हाताळताना काय गोलंदाजी केली आणि नामहरण केलं. सलग 4 बॉल त्यांनी निर्धाव टाकले होते, अगदी दांबून ठेवलं होतं आणि पूर्ण जबाबदारी मॅचची आपल्या खांद्यावर घेतली आणि विकेट्स मिळवून दिल्या आणि विजय सुद्धा प्राप्त करून दिला आपल्या संघाला. तोच इथे आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. हो, या वेळेला बॉल आपण पाहतोय धीरज, हे सुद्धा एक मोठं नाव. आज व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण पाहतो धीरजला सुद्धा, ISPL मध्ये सुद्धा पाहिलं धीरज भोईरला. ही मोठी नावं आहेत, कारण एका बाजूला मी असं म्हणेन ताकदवर संघ आहे, परंतु त्या दुसऱ्या बाजूला तसाच तो सुद्धा ताकदवर संघ आहे. कारण एका बाजूला स्वराज म्हात्रे जरी आऊट झाला असेल, परंतु बेबडेनं तुषार मोहंते आणि रुणाल म्हात्रे यांना सुद्धा आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल, परंतु त्यांच्यात ती ॲबिलिटी आहे, ती प्रतिभा आहे. पहिला डॉट बॉल आला धीरज भोईर याच्या या गोलंदाजीतून. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताना, आपली नॅचरली एंड ने मारा करताना धीरज. फटका चांगला आहे, स्ट्रेट बॉलर, परंतु सरळ बॉलरच्या हातामध्ये फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय, कोणती धाव मिळत नाहीये. परंतु एक्झॅक्टली काय झालं, पंच आणि धीरज भोईर यांच्यात थोडासा संवाद. पंच सिद्धेश मयेकर सर आहेत, त्यांच्या जोडीला सावंत सर आहेत, परंतु नो बॉलचा इशारा सुद्धा येतोय. म्हणजेच काय तर ओ स्टेप, कदाचित बॉल टाकला गेला, अर्थातच त्यामुळेच नो बॉल दिलाय. एक धाव ॲड होईल. 6 या आकड्यावर धावसंख्या आहे. स्ट्राईकवर आपण पाहतोय तुषार, याला खेळी करावंच लागेल, कारण समोर तेवढा ताकदवर संघ, परंतु इथे तसं नाही. समोरच्याला नामहरण करण्याची ताकद तुमच्यात ठेवली पाहिजे, परंतु इथे नो बॉल होता, त्यामुळं आऊट नसेल. झेल जरी घेतला तरी 1 रन मात्र तुषारच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. धावसंख्या 7 या आकड्यावर. जेव्हा एखादा लेफ्ट हँड आपली ओव्हर द विकेट मारा करतो, नॅचरली एंड जेव्हा मारा करत असतो ना, तेव्हा बरोबर अँगल मिळतो त्याला, कारण कट होण्याची जास्त संभावना असते. म्हणजेच डाव्या एसटीच्या जर तुम्ही बॉल रिलीज केला डाव्या एसटीवर, तर उजव्या एसटीच्या बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि नॅचरली कट मिळतो, आणि हेच वैशिष्ट्य आहे. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये शेवटच्या म्हणजे टप्प्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये आपण आता प्रारंभ केलेला आहे. ओ, हवेत बॉल आहे, परंतु इथे मात्र नोमॅन्स लँड ट्रॅव्हल झालाय. बॉल जाईल डीप कव्हर्स पॉइंटच्या दिशेला, आणि इथे आपण पाहतोय 2 धावा. 2 धावेने धावफलक 9च्या आकड्यावर. पुन्हा एकदा धीरज. ओ,
रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न झाला, परंतु नो बॉलचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि एक नो बॉलच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा ॲड होतील. 11 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळेल RSA गोठवली संघाची. खरं म्हणजे पहिली उपांत्य लढत आहे, पहिली सेमीफायनल, आणि या सेमीफायनलकडे नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून, कारण जे घर बसल्या प्रेक्षक आज या स्पर्धेचा अनुभव किंवा मजा लुटतायत, नक्कीच मी म्हणेन आज आपण पाहतोय दोन्ही तुल्यबळ संघ एकामेकासमोर ठाकलेले आहेत. लढत तर चांगली होईल, सुरुवात आहे, अजून शेवट बाकी आहे. कारण पहिली इनिंग ही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच RSA गोठवलीचा संघ बॅटिंग करताना 3 षटकांचा सामना, त्यामुळे आक्रमण चढवलं गेलं पाहिजे. परंतु बघा काय इथे गोलंदाजी केली गेली ती, म्हणजेच विकी भोईरच्या माध्यमातून पहिलं षटक लाजवाब हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. परंतु त्याचा सहकारी अर्थातच धीरज भोईर. ओ फटका हवेत आहे, झेल होईल का? आणि झेल झालाय, परंतु नो बॉलचा इशारा याच्या अगोदर होता, त्यामुळे फ्री हिटचा फटका, अर्थातच फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या या चेंडूवर इथे मोठा फटका जरूर लगावला गेला. परंतु इथे एक धाव जरूर धावफलकावर जोडली गेली. 12 या आकड्यावर धावसंख्या सध्या आहे RSA गोठवलीची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज भोईर. रुनाल बॉलला फक्त प्लेसमेंट दिले. आपण पाहतोय कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहे, त्याच्या हातामध्ये हा बॉल फेक करेपर्यंत एक पात्र चपळतेने धाव घेतली गेली. रनिंग द बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे आहे. जेव्हा जेव्हा कुठे तुम्हाला थोडासा मिसफील्ड झाला आणि तिथे धाव घ्यायची असेल, तर तेव्हा तुम्हाला रनिंग द बिटवीन विकेट ही चांगली तुमची जर असेल तर तिथे धाव ती पूर्ण केली जाते. परंतु तसंच झालं, इथे एक धाव मात्र बॉल हातात असताना सुद्धा घेतली गेली. त्यामुळे एका धावीने 13 या आकड्यावर धावसंख्या. तुषार यावेळेला मात्र बीट झालाय, हवेत बॉल आणि काय गोलंदाजीची ना धारावे संघाकडे धार आहे. अक्षरशः भेदक मारा त्यांच्याकडून या 2 षटकांमध्ये झाला आहे. एका बाजूला अगदी तेज तर्रार गोलंदाजी करताना या गोलंदाजांनी नामोहरण केलंय RSA गोठवलीच्या फलंदाजांना. आणि इथे काय गोलंदाजी केली, अक्षरशः थांबून ठेवले फक्त 13 धावांवर. कारण 3 षटकांचा सामना म्हटलं तर तुम्हाला इथे नक्कीच मी असं म्हणेन की 30-35 धावा करणं आवश्यक आहे, परंतु तसं होत नाहीये. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे संघ बॅट इथे गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 13 या आकड्यावर. त्यामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. अर्थातच सलामीला आलेले स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती. चेक बघा, सुमित पाटील मल्हार मॉन्स्टर टीमचे संघमालक, त्यांच्या वतीने प्रमोद चौधरीसाठी कशीही 3 षटकार लगवले तर 2000चा कॅश प्राईज दिला जाईल. प्रमोद चौधरीसाठी हे पारितोषिक असेल. सुमित पाटील गोठिवली यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. धन्यवाद. खरं म्हणजे प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे, कारण धावफलकावर कमी दिसत आहेत आणि त्याचमुळं त्यांचे पाठीराखे आपल्या आवडत्या संघाला, आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहित करतात. कारण तुम्ही षटकार चौकार लगावले तर चांगली एक धावसंख्या उभारू शकता आणि त्याचाच भाग आपण पाहतोय इथे प्रोत्साहन पारितोषिक. परंतु सचिन गोलंदाजी मार्कवर, यावेळेला फटका चांगला आहे, जाईल वन बाउन्स मारेच्या पलीकडे चौकार. फटका चांगला आहे, थोडासा उशीर झालाय, परंतु मी म्हणेन उशिरा का होईना, परंतु हे फटके आले पाहिजेत. कारण सुरुवातीचं हे षटक आहे, म्हणजेच अंतिम षटक आहे. परंतु सुरुवातीच्या या षटकामध्ये अर्थातच पहिल्या बॉलवर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला
आणि 4 धावा. 4 धावेनंतर 17 या आकड्यावर धावसंख्या. ओ पुन्हाच्या एकदा, परंतु सरळ स्ट्रेट टू फिल्डर. लॉंग ऑफला तैनात, कोणती चूक करत नाहीये. आणि सुशील नाईक हा फिल्डर तिथं तैनात, झेल टिपतोय, कोणती चूक केली नाही. आणि इथे मात्र तिसऱ्या विकेटचं पतन. चेक. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीम कॅप्टन वाशी रॉयल्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये दिविशा 11 ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. त्यामुळेच कॅप्टन गणेश कारंडे आणि अगदी धनेश गुप्ता प्लीज या सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धन्यवाद. लीव बॅटर वेदांत म्हात्रे ऋणाल आऊट झाला. या खेळाडूने काल चमक दाखवली आणि आपल्या जोरावर सामना खेचून आणला. आपल्या आरएसए गोठवली या संघासाठी नक्कीच तारणारकार ठरला होता, परंतु आज लवकर बाद झाला. न्यू बॅटर वेदांत म्हात्रे. मोठा फटका आणि लांब लचक, परंतु इथे मात्र जी सीमारेषा आहे ती ओलांडू शकला नाही या फटका. अर्थातच बॉल मात्र आत राहिला आणि झेल टिपला गेला. सलग आपण पाहतोय दुसरी विकेट्स, अर्थातच चौथ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 17 या आकड्यावर. काय गोलंदाजी होते, चौकार आल्या त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. कमबॅक करणं गरजेचं आहे. एखादा फलंदाज तुमच्यावर जेव्हा आघात करतो ना, पहिल्या बॉलवर थोडं दडपण असतं, परंतु त्या दडपणातनं तुम्हाला बाहेर यायचं असतं आणि तेच काम केलंय या गोलंदाजाने. दडपण झुगारलंय आणि दडपण टाकण्याचं काम केलंय ते आरएसए गोठवलीवर, ते म्हणजेच या सचिन नाईक गोलंदाजाने. हर्षन पाटील न्यू बॅटर. खरं म्हणजे 3 षटकांचा सामना, धावा 30-35 झाल्या असत्या तर रंगत जरूर आली असती, परंतु क्रिकेट आहे, अनसर्टेनिटी गेम ऑफ चान्स का बोललं जातं, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. हो यावेळेला चांगला फटका, परंतु पुन्हाचे एकदा फिल्डर तैनात आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा झेल. 5व्या विकेटचं पतन आणि हॅट्रिक घेतलेली आहे सचिन नाईकची. हॅट्रिक बघा, एका बाजूला विकी भोईरने 19 तारखेला हॅट्रिक घेतली, आज बरोबर 22 तारीख. आज बरोबर 22 तारीख, आज अंतिम दिवस आहे, म्हणजेच अंतिम रजनीमध्ये आपण आहोत. आणि बरोबर या अंतिम क्षणाला अर्थातच सचिन नाईक यांनी सुद्धा हॅट्रिक मुकम्मल केली. येस, तसं मामा भांजे यांनी मात्र हॅट्रिक घेतलेली आहे. पहिल्यांदा भांज्याला चान्स मिळाला, आता मात्र मामाने दाखवून दिलं मी सुद्धा कमी नाही आहे. प्रणाल म्हात्रे न्यू बॅटर. खराब स्थिती सध्या पाहायला मिळते आरएसए गोठवलीची. खरं म्हणजे अपेक्षा होती या संघाकडून चांगली फाईट देण्याची, कारण धावा तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि 17 फक्त धावा. ओ चांगला बॉल, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईटचा इशारा. प्रफुल्ल मोतीराम पाटील या साहेबांना आम्ही विनंती करतोय, सर आपण यायचं आहे व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी. सन्माननीय प्रफुल्ल मोतीराम पाटील सर, आपण यायचं आहे, आपल्याला आमंत्रित केलं जातंय. फटका आपण पाहतोय ऑन साईडला जरूर आहे. लॉंगॉनला फिल्डर तैनात, एकच धाव मिळू शकते. एका धावेने 18 या आकड्यावर धावसंख्या आहे. 19 या आकड्यावर फलंदाजी करताना 19 धावा फक्त जोडल्या आणि 20 धावांचं लक्ष. परंतु जशी इनिंग चालू होईल अर्थातच आपल्यासमोर आवाज असेल आमचे हँडसम पर्सनॅलिटी असलेले विघ्नेशजी मडवी सर, आपण या आई आहे. थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय मान्यवरांना, आपल्या शुभसे केला जाईल टॉस. वाशी रॉयल्स वर्सेस दिविशा 11 ऐरोली. यतीन भोईर
प्लीज आपण टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बालचंद्र स्मृती चषक 2026चा अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. 4 दिवस ही श्रृंखला आपण पाहिली आणि या चौथ्या रजनीमध्ये सेमीफायनल 2 चा टॉस रुपेश मांजरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. टॉस रुपेशजी मांजरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आहे इस्माईल आणि गणेश कारंडे. चला मांजरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होत असताना सेमीफायनल क्रमांक 2 यानंतर सेमीफायनल 2 रंगली जाईल आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना रंगला जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळते अगदी वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी वर्सेस RSA गोटक्युली असा सामना. दिविशा 11 ऐरोली टीमने टॉस जिंकला आहे आणि लगेचच या मॅच नंतर तुमचा डिसिजन आणि त्या डिसिजनचं पालन करायचं आहे. संदेश खंबे साहेबांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. स्थानपन्न झालं त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला संदेश खंबे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. यतीन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. खंबे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही परंपरा आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान देखील केला जातोय. चला जाऊया. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये त्याचं नाव आहे भालचंद्र स्मृती चषक आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. सेमीफायनल क्रमांक 1 जिकडे वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे त्यांच्या विरोधामध्ये राजीव स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजेच RSA गोठ्युली हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. पहिला डाव पाहिला आणि पहिल्या डावामध्ये धावा केल्या होत्या 3 ओव्हरमध्ये. 19 धावा उभारल्या आणि 20 धावांचं टार्गेट उभं केलंय. चला बघूया कशा पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण झालं. पहिली ओव्हर विकी पंढरीनाथ भोईरने हाताळली. 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केले. त्यानंतरचं षटक जर पाहिलं तर धीरज भोईर या गोलंदाजाने तब्बल 2 नो बॉल या ओव्हरमध्ये हाताळले आणि त्या ओव्हरमध्ये देखील कमी धावा पाहायला मिळाल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर सचिन नाईक या गोलंदाजाने म्हणजे स्वतः कॅप्टनने अगदी 6 धावा देऊन हॅट्रिक साधली आणि 4 गडी बाद केलेत. चला मॅच होते सुरुवात. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20 धावा करायचे. मॅच अगदी सोपी आहे पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. मॅचसाठी सुरुवात होते. स्ट्राईक एंडवर विशाल भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज मिस्टर ISPL धीरज अभिमन्यू भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. पहिलाच बॉल पुल केला जातोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये अगदी दोन्ही फिल्डर येत असताना कॉलिंग नव्हतं. पहिल्याच बॉलवर मिस्टेक झाली होती. पहिल्याच बॉलवर काय घडलं होतं तर दोन्ही बॅटरकडे कॉलिंग नव्हतं. म्हणजेच इथे जर गॅदरिंग झाली असती थ्रो चांगला झाला असता तर कदाचित इथे परतावं लागलं असतं. पहिला बॉल डॉट येतोय. 18 मध्ये 20 करायचे होते आता 17 मध्ये 20 करायची. ही मॅच अगदी रंगतदार असेल आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे 2 मातबर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. ग्रामीण टीमचा सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक बलवान संघ म्हणजेच मच्छिंद्र स्मृती धारावी मैदानाच्या मध्ये खेळत असताना दुसऱ्याच बॉलवर विशाल भोईरच्या बॅटमधून येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा 1 बाउन्स सीमा रेषेपार चौकार. विशाल भोईरने आपलं खातं उघडलं. यासाठी तो जाणला जातोय. अगदी ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. विशाल भोईरचा स्वभाव जर पाहिलं तर अगदी शांत आहे. फार कमी बोलतो
पण जेव्हा जेव्हा तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जातो त्यावेळेस त्याची बॅट बोलते आणि जेव्हा त्याची बॅट बोलते तेव्हा भल्या भल्यांना अगदी शांत बसावं लागतं. स्लॉक केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टीट फॉर टॅट. तू शेर है तो मैं सवा शेर हूं, स्वराज म्हात्रेने केलाय. विशाल भोईरला ढेर. विकेटचं होते पतन. पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. फलंदाज बाद. क्रिकेटचा घमासान. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. मॅच ऑन आहे. पाबोप्लीचे षटक फार महत्वाचं आहे. 1 गडी बाद झाले ऑलरेडी 4 या आकड्यावर. जशी सुरुवात झाली होती गोठिवली टीमची तशी सुरुवात झाली आता टीम धारावी संघाची. दोन्ही संघ दादा संघ मानला जातोय. धारावी संघ म्हणजेच ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये वाशी इंडियन्स धारावी संघ पहिला चॅम्पियन ठरणारा संघ ठरला होता. या टीमने देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलंय. अगदी रायगड, कल्याण, भिवंडी, डोंबिवली या परिसरामध्ये देखील या संघाच्या नेहमीच दरारा असतो आणि ग्रामीण संघातील एक दादा संघ मानला जातोय. आज ठाणे जिल्ह्यातील किंवा रायगड या परिसरातून जर टॉप 5 चे संघ ग्रामीण टीम जर रँकिंग केली तर त्यामध्ये देखील धारावी टीमची वर्णी लागते. इतका चांगला खेळ राहिलाय टीम धारावीकडून आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला या टीमला खऱ्या अर्थानं शून्यातून आता अव्वल दर्जाचा संघ बनवण्यामध्ये ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे तो खेळाडू म्हणजेच सचिन हिराजी नाईक फलंदाजीसाठी आलाय. धीरज अभिमन्यू भोईर ज्याने नुकतीच ISPL स्पर्धा खेळली. टीम दिल्लीकडून अगदी सलमान खानच्या संघामध्ये खेळत असताना चांगली कामगिरी केली. अगदी एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील आपल्या पटकावताना दिसला. पोर्शे कार वर देखील अगदी स्वार होऊन त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. खूप चांगला सराव झालाय ISPL मध्ये. चांगला खेळ केलाय. पुढचा बॉल सचिन नाईक बॅकफूट लावून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. आतापर्यंत जर पाहिलं तर बॉल संपले तब्बल 4 आणि टीमची धावसंख्या झाली 4. आता इक्वेशन आहे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये करायचे अजूनही 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. ही सामना सहजासहजी कुठलाही संघ पराभव स्वीकारणार नाही. ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर चेंडू सीट झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्वराज म्हात्रे काल सातारा प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना स्वराज म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं या स्वराज म्हात्रेने. अगदी कमी वयात ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वातील वन ऑफ द फायनेस्ट खेळाडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर क्रमांक 1 संपली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 1 गडी बाद 4 धावा. 1 गडी बाद 4 धावा. आता इक्वेशन बदललंय. 12 बॉल मध्ये 16 करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम अगदी ताकदवर टीम आहे. दोन्ही टीम आता या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच साठी अगदी झुंज देत असताना जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि मेगा फायनल मध्ये कोण पोहोचेल जो अव्वल दर्जाचा खेळ दाखवेल. म्हणूनच म्हटलं जातं की घर बैठ के सफलता उनको नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं. सफलता उनको मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं. स्वराज म्हात्रेचा आज वाढदिवस आहे आणि तब्बल 12 वाजलेत म्हणजेच स्वराज म्हात्रे याचा वाढदिवस आहे आणि विश यू हॅपी बर्थडे स्वराज म्हात्रे. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. वाढदिवसाच्या दिवशी अगदी 12:47 झालेत आणि आपल्या वाढदिवसानिमित्ताने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षन भगवान पाटील वेगवान गोलंदाज आहे. आता करायचे 12 मध्ये 16. धीरज अभिमन्यू भोईर मिस्टर 50, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर 360 असे अनेक उपाधी या खेळाडूच्या नावावर आहेत. ISPLचं पहिलं सीझन खेळत असताना तो मात्र अगदी दिल्ली टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी केली. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल यासाठी योगदान राहिलंय. त्यामुळेच धीरज अभिमन्यू भोईर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. तमाम प्रेक्षक आणि सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे वेधलं गेलंय. मॅच ऑन आहे. चला मॅचला होते सुरुवात. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल.
ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग पाहायला मिळते. तुषार मोहंती वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एक एक धाव. किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला जिंकण्याचे सर्व पर्याय आजमावे लागेल. ही मॅच ऑन आहे. हा सामना चित्तथरारक आहे. दोन बेस्ट टीम एकमेकांच्या विरोधामध्ये मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येते व्हाईट बॉल. कहाणी मिटवीस. मॅच मध्ये आता वेगळा रंग येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. 6 धावा. तमाम प्रेक्षकांच्या नजरा तुडुंब भरलेले हे मैदान मेगा संडे आणि मेगा संडे मध्ये तुमच्यासाठी असलेली मेजवानी त्याचं नाव आहे भालचंद्र स्मृती चषक. यतीन भोईर आणि वैभव भोईर या दोन बंधूंनी आपल्या वडिलांच्या अगदी पवित्र स्मृतीस अभिवादन करणारी स्पर्धा आणि या स्पर्धेला आज सगळ्यांचं सहकार्य लाभलंय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. अकोटाप्याचा बॉल शॉर्ट ऑफ जॅक केलाय. चेडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने काय घडलंय तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. नशिबाची साथ मिळते टीम गोठवली टीमला आणि टीमला मिळते एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा. 13 करायचे अजूनही. आता उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. बाबूशाह आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सूर्यकांत गमरे सर देखील 2 बॉलचा खेळ संपलाच. यस 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 बॉल अजूनही करायचे तब्बल 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. इक्वेशन पाहायला मिळते. हर्षन पाटील जो वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. अनेक स्पेल आहेत. राष्ट्रवादी चषक भिवंडीची स्पर्धा गाजवली त्यानंतर खऱ्या अर्थानं हा खेळाडू मात्र प्रकाश झोतात आला. हर्षन पाटील. स्क्वॅट कट फटका चांगला आहे. सचिन नाईकचा पॅटर्न स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. कॅप्टनच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. सचिन हिराजी नाईक टेनिस बॉल क्रिकेटचा आणि धाराव्या गावचा हिरा आता मैदानाच्या आतमध्ये या अंधारामध्ये चमकत असताना सचिन नाईक अगदी भरपूर कष्ट केलेत. भरपूर मेहनत घेतली आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. हे कष्ट प्रामाणिक केले सचिन हिराजी नाईकने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 9 करायचे आहेत या उर्वरित बॉल मध्ये. अगदी शराचा वेध घेतलाय. चेडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आता इक्वेशन आहे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 8 बॉल. माफ करा 8 बॉल. इथे लिही ना 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे अजूनही 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. इक्वेशन आहे. बॉल टोरन्स ज्या वेळेस असताना त्या वेळेस हृदयाची धडधड वाढते. त्या वेळेस दोन्ही टीमला अगदी फार चांगला खेळ करावा लागतोय. हर्षन पाटील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होईल 3 किंवा 4 नंबरची ट्रॉफी उचलेल. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ पण सुटलाय जेल. सचिन नाईकचा जेल सुटणं म्हणजे टीमसाठी घातक आणि फार खर्चिक ठरेल. आता 7 मध्ये 8 करायचे. 7 बॉल 8. सुपर्ब सामना. अप्रतिम सामना. पैसा वसूल सामना पाहायला मिळते. अगदी फेब्रुवारीचा महिना आहे. थोडीशी दुपारी गरमी जाणवत होती पण आता थंडीचा गारगार वारे तुमच्या अंगाला झोंबतोय आणि तुमच्या भेटीस ही दर्जेदार स्पर्धेचा सेमीफायनल क्रमांक 1 रंगला जातोय. प्रेक्षकांच्या सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अपील केली गेली आहे. इशाराचा वेध घेतलाय. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही आणि अंपायरचा इशारा काय येतोय बॅटनी ब्रश झालाय. सिंगल मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे अजूनही 7 धावा. 6 बॉल 7 धावा. 7 धावा 6 चेंडू. अप्रतिम सामना पाहायला मिळते. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. चला सामना स्पीडअप करा. गोठवली टीम लगेचच फिल्डिंग सजवा. वे फार महत्वाचे. आपण जरी थांबलो तरी वे आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. त्यामुळेच या मॅच मध्ये लवकरात लवकर तुम्हाला मॅच सुरू करावा लागेल.
चला पुन्हा एकदा मागच्या दिशेने जाऊया. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी आता कोणाकडे दिली आहे ती म्हणजेच गोलंदाज आहे रुणाल नारायण म्हात्रे. बॅटिंगमध्ये इतकं योगदान देता आलं नाही रुणाल म्हात्रेला, पण एक चौकार जरूर लगवला, पण जास्त वेळ तो क्रीजवर राहिला नाही. पण या मॅचमध्ये तुम्हाला चांगले गोलंदाजी करावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 7 धावा तुम्हाला कराव्या लागतील. हा सामना जर रुणाल म्हात्रे जिंकवतोय तर किरण म्हात्रे यांच्या वतीने दिलं जाईल 5,000चा कॅश प्राइज. पहिला बॉल खोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा इझिली पूर्ण होतील. काय रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या चपळाईने इथे धाव घेत असताना सचिन हिराजी नाईक आणि धीरज अभिमन्यू भोईर हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. जेवढ्या अवघड गोष्टी तुम्ही कराल तेवढं आयुष्य तुमचं सोपं होईल, म्हणूनच या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. जिंकण्यासाठी जिंकण्याचे सर्व पर्याय तुम्हाला आजमावा लागतील. जिंकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागेल. आता इक्वेशन बदललं, इक्वेशन येऊन ठेपलाय 5 मध्ये 5. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का सचिन नाईकने इंटरेस्ट दाखवला होता, पण इथे थ्रो खराब आहे. एक धाव मिळते. आता 4 मध्ये 4 करायचे, 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. चला चर्चा केली जाते, चर्चा केली जाते. आता प्रत्येक प्रेक्षकांमध्ये चर्चा होतीये की सामना कोण जिंकेल, धारावी जिंकेल की गोठिवली, कोण जाईल मेगा फायनल मध्ये, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहिलेत, जे प्रेक्षक आता आळस देत होते ते प्रेक्षक आता स्तब्ध राहिलेत, ज्या प्रेक्षकांना झोप आली होती ते प्रेक्षक आता डोळे उघडून हा सामन्याचा आस्वाद घेत असताना सामना आहे. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा. सचिन नाईक सेकंडवर पाहायला मिळते. फटका हवेत आहे, टॉपेज लागलाय, चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. काय सामना आहे, शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना पोचलाय. फैसला होने से पहले भला क्यों हम हार माने, वो अभी जीता नहीं, भला क्यों हम हार माने. ही मॅच ऑन आहे. आता सामना येऊन ठेपलाय, तो म्हणजेच 3 मध्ये 3. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. सुपर डुपर सामना. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाईल. त्यामुळेच वाशी रॉयल्स टीम तुम्ही लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि दिविशा 11 ऐरोली टीम तुम्ही देखील लगेचच चला लगेचच हा सामना संपल्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. 3 ओव्हरचा सामना तो देखील असेल. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. या बॉलवर देखील ऑन साइड लावून ट्राय केलं, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येईल. स्वराज म्हात्रे फेकी पाहायला मिळते. काय घडलंय, एक चूक महागात पडते. चुकीच्या हेंडवर थ्रो केलाय. चित्याच्या चपळाईने आता 2 धावा. जणू काही सचिन नाईक धीरज भोईर नाही तर 2 चिता या मैदानाच्या मध्ये धावत असताना स्वराज म्हात्रेला चकवून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. आता इक्वेशन बदललंय, आता 2 मध्ये 1 करायचे. हा बॉल जर डॉट आला तर कहाणी में ट्विस्ट येईल. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मैच क्या जिसमें बवाल ना हो. ही मॅच मध्ये बवाल होईल का. हा मॅच आता येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. अंब्रेला फिल्डिंग पाहायला मिळते. फ्लाय स्लिप आहे, त्याचबरोबर शॉर्ट कव्हर आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. 1 धाव करायची आहे. सचिन नाईक स्ट्राईक एंडवर आहे. मास्टर माइंड आहे या टीमचा. ज्या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलंय त्याला माहिती या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करावी. 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. अगदी स्लॉक खेळलाय. क्रिकेटचा मुरलेला आणि मातबर खेळाडू आहे सचिन नाईक. त्याला माहिती आहे कुठल्या क्षणाला काय करावं आणि अशा तऱ्हेने
वाशी इंडियन मच्छिंद्र सुधी दारावे टीम मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. चला दिविशा 11 टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी वाशी रॉयल्स टीम. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण उतरायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल आणि संपूर्ण मॅच मध्ये ऐकूया ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मागणी आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर